अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होतीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। वरळी डोम इथे अजित पवार जिल्हाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत। आज संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे। बच्चू कडूंच्या कार्यालयाला देण्यात आलेल्या जागेबाबतच्या निर्णयामध्ये आता बदल झालेला आहे। प्रहारच्या कार्यालयासाठी दिलेली जागा जेडीएसला परत दिलेली आहे। शिंदे सरकारनं बच्चू कडूंच्या कार्यालयाला दिलेली जागा होती। शिंदेनी घेतलेला आणखीन एक निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आला आहे। प्रहारच्या कार्यालयासाठी दिलेली जागा जेडीएसला आता परत दिलेली आहे। कडूंच्या कार्यालयाला जी जागा देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आता त्या निर्णयामध्ये बदल झालेला आहे। प्रहारच्या कार्यालयासाठी दिलेली जागा ही जेडीएसला परत देण्यात आली आहे। डबल व्हाव म्हणजे जसं ब्राह्मणाच्या हातून पूजा केली तर महत्त्वाचं आहे आणि ब्राह्मण नसेल तर तुमच्या पूजेला काही अर्थ नाही आहे। फक्त हात लागू दे यांचा। केळीचा माल केळी जेव्हा तो याच्यातून काढतोय, संत्रा असू दे, केळी असू दे किंवा हापूस आंबा असू दे किंवा काजू असू दे, हे फक्त आम्ही शेतात असले तर ते कमी भावात जाईल आणि त्यानं ते याच्यामध्ये टाकले ट्रकमध्ये का त्याचे भाव वाढले। इकडे राजू शेट्टी देखील वारंवार आंदोलन करतात, तुम्ही देखील शेतकरी असू दे शेतमजूर असू दे यासाठी आंदोलन, पण सरकार हे सगळं